हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनेल कथा प्रेमी. अद्विया माफियाचे निषिद्ध प्रेम भाग 32. अद्वैतने तिचे बोलणे ऐकले आणि झटक्यात आपले डोळे उघडून तिला कमरेतून पकडले. त्याने तिला उचलून आपले तोंड तिच्या समोर येईल अशा पद्धतीने मांडीवर बसवले, ज्यामुळे आता सियाचे दोन्ही पाय त्याच्या कमरेच्या दोन्ही बाजूला लटकत होते. सिया आधी तर चक्रावून गेली, पण लवकरच तिची ही स्थिती बदलली, कारण अद्वैतचा चेहरा अगदी तिच्या चेहऱ्यासमोर होता. तो तिच्या डोळ्यात एकटक पाहत धुंदीत म्हणाला, बेबी, तू आजकाल काही जास्तच हॉट वाटायला लागली आहेस. यात माझी काहीच चूक नाही, आणि तसंही मी डॉक्टरांना विचारलं आहे, त्यामुळे बेबीलाही काही प्रॉब्लेम होणार नाही. मग चालायचं का? सियाने न समजून फक्त डोळ्यांच्या इशारानेच विचारले, कुठे? तिची ही मुखविचारणा ओळखून अद्वैत डोळा मारत म्हणाला, खोलीत, बेडवर. इथे तू अनकम्फर्टेबल होऊ शकतेस, कारण तू आता एकटी नाहीस ना, म्हणून. एवढं बोलून तो खुर्चीवरून उठला आणि तिला उचलून केबिनमध्येच असलेल्या बेडरूममध्ये घेऊन गेला. आत येताच त्याने सियाला बेडवर झोपवले आणि स्वतः तिच्यावर झुकला. त्याने आपले पूर्ण वजन तिच्यावर टाकले नाही आणि तिच्या डोळ्यात पाहत विचारले, कॅन आय? बिचारी सिया आता कायच बोलणार ना. तिने लाजेने आपली नजर खाली वळवली. अद्वैतने तिची ही संमती समजून तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले आणि तिला मनापासून किस करू लागला. सियाचे हृदय वेगाने धडधडू लागले आणि तिच्या अंगात एक वेगळी शिरशिरी भरली. तिने अद्वैतचे केस आपल्या मुठीत घट्ट पकडले आणि एक पाय त्याच्या कमरेभोवती गुंडाळला. सियाच्या या प्रतिसादामुळे अद्वैत अजूनच उत्तेजित झाला. सियाच्या श्वासांचा वेग वाढला होता आणि तिच्या हृदयाचे ठोके इतके जोरात पडत होते की अद्वैत ते सहज ऐकू शकत होता. त्याने हळुवारपणे तिची कंबर दोन्ही हातांनी धरली आणि दुसरा हात तिच्या छातीवर फिरवून तिला कुरवाळू लागला. प्रेग्नन्सीमुळे तिचे हार्मोन्स आधीच वाढलेले असल्याने ती लवकरच प्रतिसाद देत होती. अद्वैतने पाहिले की तिचा श्वास अडकतोय, तेव्हा त्याने ओठ सोडून तिच्या मानेवर आणि कॉलरबोनवर प्रेमाने बाईट करायला सुरुवात केली. सिया बेडशीट मुठीत घट्ट धरून हुंदके देत होती. अद्वैतचे श्वासही आता उष्ण झाले होते आणि AC चालू असूनही दोघांच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. अद्वैतने तिची कुर्ती आणि उरलेले कपडे बाजूला काढले आणि तिला पूर्णपणे आपल्या बाहूंमध्ये घेतले. तिने लाजेने डोळे मिटून घेतले होते. अद्वैतने खोलीतील दिवे मालवले आणि फक्त एक पिवळा मंद प्रकाश ठेवला, ज्यामध्ये तिचे शरीर सोन्यासारखे चमकत होते. त्याने स्वतःचे कपडेही काढले आणि दोघांवर ब्लँकेट पांघरून तो तिच्या शरीरावर आपल्या प्रेमाच्या खुणा उमटवू लागला. अद्वैतचा स्वतःवरचा ताबा सुटत चालला होता. तो तिच्या पोटावर आपल्या जिभेने स्पर्श करत तिला शहरावून टाकत होता. सिया आता सहन करू शकत नव्हती. ती व्याकुळ होऊन म्हणाली, मिस्टर महाजन, अजून किती तडपवणार आहात? माझ्यावरचा कंट्रोल सुटतोय, प्लीज, नाहीतर पुन्हा मी तुम्हाला हातही लावू देणार नाही. तिची ही धमकी काम करून गेली होती. अद्वैतचा इरादा तिला अजून थोडा वेळ खेळवण्याचा होता, पण तिची ताकीद ऐकताच त्याने तिला आपल्या मिठीत घट्ट घेतले आणि एका ज्याने सियाच्या तोंडून एक हलकी किंकाळी निघाली. 2 तासानंतर सिया बेडरूममध्ये गाढ झोपली होती आणि अद्वैत केबिनमध्ये लॅपटॉपवर काम करत होता. त्याच्या समोर रोहन उभा राहून काही माहिती देत होता. रोहन म्हणाला, बॉस, कालच्या मीटिंगच्या संदर्भात मिस्टर रॉय यांच्या असिस्टंटचा कॉल आला होता. अद्वैत लॅपटॉपवर टाईप करतच म्हणाला, त्यांना सांग की तू स्वतः त्यांच्यासोबत साईट पाहायला येशील, कारण काही महत्त्वाचं काम आहे. अद्वैतने मान वर करून पाहिले तेव्हा रोहन गप्प झाला. मी बेबीला सोडून यावेळी कुठेही जाऊ शकत नाही, तुला माहीत आहे ना, अद्वैत गंभीरपणे म्हणाला. रोहनने मान हलवली आणि म्हणाला, ठीक आहे बॉस, मी बघून घेईन. अद्वैत पुढे म्हणाला, आणि उद्या मेटल कंपनीच्या कन्व्हेन्शनला मी जातोय. बेबी घरीच राहील. डॅड म्हणाले होते तिला आणायला, पण या अवस्थेत मी तिला कोणासमोरही नेऊ इच्छित नाही. नंतर कधीतरी तिला मी तिथे घेऊन जाईन. ठीक आहे बॉस, मी जाऊ का आता? रोहनने विचारले. नाही, थांब. जाताना बेबीसाठी ज्यूस आणि काही हेल्दी स्नॅक्स पाठवून दे. रोहन होकार देऊन तिथून निघून गेला. रोहन गेल्यावर अद्वैत पुन्हा कामात मग्न झाला.
जेमतेम 20 मिनिटे झाली असतील तोच बेडरूमचा दरवाजा उघडला आणि सिया विस्कटलेल्या केसांसह अद्वैतची शर्ट घालून बाहेर आली. ती सरळ त्याच्या डेस्कपाशी आली आणि काहीही न बोलता अद्वैतच्या मांडीवर जाऊन बसली. तिला पाहून असं वाटत होतं की ती अजूनही अर्धवट झोपेतच आहे. अद्वैतने तिला असं पाहिलं होतं तेव्हा लगेच तिला सावरून धरले आणि कपाळावर किस करून विचारले, बेबी तू अशी बाहेर का आलीस? जर केबिनमध्ये कोणी असतं तर? सिया काहीच बोलली नाही. तिने फक्त त्याचे पाय आपल्या पायाने वेढले आणि त्याच्या छातीला चिटकून बसली. अद्वैत समजून चुकला की तिची झोप अजून पूर्ण झालेली नाही. तो तिला कडेवर उचलून पुन्हा आत नेऊ लागला. सियाने डोळे मिटून हळू आवाजात म्हटले, मिस्टर महाजन मला भूक लागली आहे. अद्वैतने तिला बेडवर बसवले आणि तो म्हणाला, हो मी तुझ्यासाठी जेवण मागवलं आहे, तू आधी कपडे घाल. त्याने तिचे कपडे उचलून आणले आणि तिच्या अंगावरील शर्टची बटणे तो स्वतःच उघडू लागला. सिया डोळे मिटून शांत बसली होती. अद्वैतने शर्टची बटणे उघडताच त्याचा घसा सुकू लागला, कारण सियाच्या अंगावर त्याच्या प्रेमाच्या लाल निळ्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. त्याने तिच्या मानेवरून हळूवार हात फिरवत अतिशय खोल आवाजात म्हटले, बेबी तू मला वेड लावतेस. सिया काहीच बोलली नाही. तेव्हा अद्वैतने तिच्या ओठांवर एक छोटीशी किस केली आणि स्वतःला सावरत मनातल्या मनात म्हणाला, ही मुलगी काहीही न करताच मला या थराला वेड लावते, पण आता मी अजून काही केलं तर ते योग्य होणार नाही. त्याने स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुठ्या आवळल्या आणि डोळे घट्ट मिटून घेतले. थोड्या वेळाने सामान्य झाल्यावर तो तिला कपडे घालू लागला. तितक्यातच बाहेरून दरवाजा वाजल्याचा आवाज आला. अद्वैतने तिची कुर्ती नीट करत म्हटले, तू इथेच थांब, मी आलोच. त्याने बाहेर येऊन दरवाजा उघडला तर समोर रोहन उभा होता. अद्वैतने त्याला झापत म्हटले, आता मला डिस्टर्ब करू नकोस, आणि त्याच्या तोंडावरच दरवाजा धाडकन बंद केला. रोहन झटक्यात मागे सरकला, नाही तर त्याचे नाकच फुटले असते. तो आपले नाक चोळत पुटपुटला, बॉस तुम्ही किती मतलबी आहात. इकडे अद्वैत कॉफी टेबलवर ठेवलेले पदार्थ घेऊन आत आला तर सिया तशीच डोळे मिटून बसली होती. तिला पाहून तो मंद हसत पुटपुटला, झोपेत ही किती मासूम दिसते, पण जागी झाली की किती बडबड करते. त्याने तिला उरलेले कपडे घातले आणि सोफ्यावर बसवून म्हणाला, चल आता ज्यूस पी. सियाने डोळे उघडले आणि ज्यूसचा ग्लास हातात घेतला. अद्वैतने तिला सँडविच भरवले आणि दोघेही जेवू लागले. इकडे महाजन मेन्शनमध्ये स्मृती आणि मिस्टर केशव हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते. तेवढ्यात तिथे गौरव आणि रंजना आले. रंजना स्मृतीला म्हणाली, दीदी आम्हाला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. केशव आणि स्मृती म्हणाले, हो बोला की. रंजना थोड्या संकोचाने म्हणाली, दीदी तुमची जी मैत्रीण आहे ना त्यांची मुलगी नित्या मला खूप आवडली आहे. आपण गर्वसाठी तिचं स्थळ पाहूया का? स्मृती थोड्या विचारात पडल्या आणि त्यांनी केशवजींकडे पाहिलं. केशवजींनी नजरेनेच परवानगीच देता स्मृती म्हणाल्या, रंजना तुझं म्हणणं बरोबर आहे, पण यावर आम्ही परस्पर काही सांगू शकत नाही. नित्याला जर गर्व आवडला तर आमची काहीच हरकत नाही, पण मी त्यांच्याशी बोलेन. हे ऐकून गौरव आणि रंजना खूप आनंदित झाले. रंजना मनातल्या मनातच म्हणाली, एकदा का नित्या माझी सून झाली की माझा मुलगाही कोणापेक्षा कमी राहणार नाही. तेवढ्यात तिथे सौरवही आला. स्मृती त्याला म्हणाल्या, सौरव बेटा तू आज इतक्या लवकर कसा काय आला? सौरव तिथे बसत म्हणाला, मॉम आज माझं काम लवकर संपलं होतं. त्यावर स्मृती म्हणाल्या, ठीक आहे मी तुझ्यासाठी कॉफी पाठवते. सौरव थँक्यू म्हणून आपल्या खोलीकडे जाऊ लागला. तेव्हा मिस्टर महाजन थोडे मत्सराने म्हणाले, सौरव तू फक्त मॉमवरच प्रेम करतोस का? डॅडचं काय? सौरव थांबला आणि मागे वळून म्हणाला, डॅड तसं काही नाहीये, मी तुमच्यावरही प्रेम करतो, पण मॉमवर थोडं जास्त. हे ऐकून केशवजींचे तोंड पाहण्यासारखे झाले आणि सौरव तिथून हसतच पळाला. गौरव हसून म्हणाला, भाईसाहेब तो तुमची मस्करी करून गेला. केशवजी रागाने तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी अद्वैत आपल्या मेन्शनला जाणार होता. तो सकाळी 5 वाजताच उठून वर्कआउटसाठी आपल्या पर्सनल जिममध्ये गेला होता. साधारण 2 तासानंतर तो खोलीत परतला. तेव्हा पाहतो तर काय, त्याची लाडकी बायको अजूनही घोडे विकून गाढ झोपली होती. अद्वैत घामाने पूर्ण डबडबला होता. त्याने आपला चेहरा आणि मान पुसली. तो तिच्याकडे पाहू लागला. अद्वैताने टॉवेलने आपले हात पुसले आणि तो टॉवेल नाईट स्टँडवर फेकून तो सरळ बेडच्या दिशेने चालत गेला. तो बेडजवळ येऊन काही सेकंद आपल्या लाडक्या बायकोला न्याहाळत उभा राहिला.
मग त्याला एक खोडकर कल्पना सुचली. त्याने हळूच तिच्या अंगावरची चादर बाजूला केली आणि स्वतः तिच्यावर झुकला. त्याने स्वतःचे वजन तिच्यावर पडू दिले नाही, पण तो तिच्या चेहऱ्याची प्रत्येक पैली अगदी जवळून पाहू लागला. पाहता पाहता तो कधी तिच्या ओठांच्या जवळ पोहोचला हे त्यालाही कळले नाही आणि दोघांचे ओठ एकमेकांना भिडले. अद्वैत मागे सरकला नाही, उलट तो अतिशय हळूवारपणे तिला किस करू लागला. सिया गाढ झोपेत होती, पण अचानक ओठांवर काहीतरी ओलं आणि गुदगुल्या झाल्यासारखं जाणवल्यावर ती अस्वस्थ झाली. तिने अर्धवट झोपेतच आपला हात वर केला, जो अद्वैतच्या खांद्यावर गेला. ती त्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न करू लागली, पण अद्वैतसारखा पिळदार शरीरयष्टीचा माणूस तिच्याकडून कुठे हलणार होता ना. जेव्हा त्याची हालचाल थांबली तेव्हा तिने तोंड उघडून आपली जीभ बाहेर काढली, पण तिला कुठे माहीत होतं की असं केल्याने ती स्वतःच त्याच्या जाळ्यात अडकेल. तिने जीभ बाहेर काढताच अद्वैतने तिचा ताबा घेतला आणि तिच्या तोंडाचा प्रत्येक कोपरा आपल्या जिभेने शोधू लागला. आता मात्र सियाला हे सर्व असह्य होऊ लागले. तेव्हा तिने झटक्यात डोळे उघडले. तिची नजर अद्वैतच्या देखण्या चेहऱ्यावर पडली. त्याचा चेहरा इतका आकर्षक होता की कोणतीही मुलगी त्याच्यावर मोहित होईल. सध्या तर वर्कआउटमुळे त्याचे कपाळावर आलेले विस्कटलेले केस आणि चमकणारा चेहरा त्याला अजूनच हसीन बनवत होता. त्याला पाहून सियाच्या हृदयाची धडधड वाढली आणि तिच्या डोळ्यात त्याच्याबद्दलचे अपार प्रेम वाहू लागले होते. तिने नकळतपणे आपले दोन्ही हात त्याच्या गळ्याभोवती टाकले आणि त्याला स्वतःकडे खेचले. आतापर्यंत अद्वैत तिला शांतपणे किस करत होता, पण आता सियाने पुढाकार घेऊन त्याच्या ओठांचा रस चाखायला सुरुवात केली. अद्वैतने जेव्हा दचकून डोळे उघडले तेव्हा पाहिले की सियाने डोळे मिटलेले आहेत आणि ती स्वतः त्याला प्रतिसाद देत आहे. त्याच्या ओठांवर एक मिश्किल हास्य उमटले आणि त्याचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. त्याने तिची कंबर कुरवाळत डोळे मिटून घेतले आणि त्या सुखद अनुभवात हरवून गेला. दोघांचे ते साधे किस आता एका उत्कट ओढीत बदलले होते. दोघांचे श्वास आता खूप वेगवान झाले होते आणि त्यांच्या हृदयाचे ठोके खोलीच्या भिंतींना धडकून गुंजत होते. दुसरीकडे रोहन तयार होऊन ऑफिसला गेला होता, कारण आज सगळी जबाबदारी त्याच्यावरच होती. इकडे सियाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तेव्हा कुठे अद्वैतने तिचे ओठ सोडले आणि तो तिच्या शेजारीच आडवा झाला. सिया जोरात श्वास घेत म्हणाली, "काय, मला मारण्याचा इरादा होता की काय?" अद्वैत हसून म्हणाला, "मारण्याचा इरादा असता तर तुला सोडलंच नसतं. तसं तर माझा इरादा खूप काही करण्याचा आहे, पण सध्या मी तुला विश्रांतीची संधी देतोय. पण आज रात्री मी तुला सोडणार नाही, त्यामुळे चांगली तयारी कर. संध्याकाळी तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे." सिया लाजेने लाल होत म्हणाली, "सरप्राईज म्हणजे काय?" अद्वैतने तिला कमरेतून धरून स्वतःच्या वर घेतले आणि तिचे केस सावरत म्हणाला, "बेबी, सरप्राईजचा अर्थ सरप्राईजच असतो. जर आत्ताच सांगितलं तर त्यातली मजा निघून जाईल ना. म्हणूनच रात्रीची वाट बघ आणि आज मला महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे. तू नीट आराम कर. काही अडचण आली तर मला कळव. मेड तुझ्या जवळच असेल." सियाने थोडे वर उठून अद्वैतच्या कपाळावर चुंबन घेतले आणि नाटकी आवाजात म्हणाली, "महाराज, ही दासी अगदी मन लावून आराम करेल." तिची ही अदा पाहून अद्वैत हसायला लागला. त्याने तिचा चेहरा आपल्या हातात धरून कपाळावर किस केले आणि म्हणाला, "जास्त नाटकं नको करू, नाहीतर आपलं बाळ तुझ्यापेक्षाही मोठं ड्रामेबाज निघेल." हे ऐकून दोघेही खळखळून हसले. मग अद्वैतने तिला वॉशरूममध्ये नेले. सुमारे तासाभरानंतर दोघेही ब्रेकफास्ट टेबलवर नाश्ता करत होते. सियाने फिकट निळ्या रंगाचा फ्रॉक घातला होता आणि ती आज घरीच राहणार होती. अद्वैत ब्लॅक सूट आणि व्हाईट शर्टमध्ये नेहमीप्रमाणेच चार्मिंग दिसत होता. मुलींची मने चोरणारा रुबाब होता त्याचा. अद्वैतने तिला नाश्ता भरवला आणि तिला खोली सोडताना बजावले, "तू खाली जाऊ नकोस, पायऱ्या चढ उतार करू नकोस. काही हवं असेल तर मेड बाहेरच असेल किंवा तू इंटरकॉमवरून सांगू शकतेस, समजलं?" सियाने होकारार्थी मान हलवली. अद्वैतने तिच्या कपाळावर एक डीप किस केले आणि केसांवरून हात फिरवत निरोप घेतला, "बेबी, स्वतःची काळजी घे. मी लवकरच परत येईन आणि आय लव्ह यू बेबी." अद्वैतचे हे शब्द ऐकून सियाच्या चेहऱ्यावर जणू 440 व्होल्टचा करंट लागल्यासारखी मोठी स्माईल आली होती. तिनेही बाहेर जाणाऱ्या अद्वैतच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून मनापासून दाद दिली, "आय लव्ह यू टू मिस्टर महाजन."
अद्वैत तिथून निघून गेला खरा, पण त्याच्या ओठांवरची ती मंद मंद मुस्कान सांगत होती की त्याने तिचे उत्तर ऐकले आहे. इकडे महाजन मेन्शनमध्ये आज खूपच लगबग आणि उत्साह होता. सगळेजण मन लावून कामात व्यस्त होते. आज रंजना आणि तिचा नवरा गौरव सुद्धा कामात मदत करत होते. गर्व सुद्धा आज घरीच होता. मीरा आपल्या खोलीत होती. तिला अजून कोणी सांगितले नव्हते की आज पाहुणे, मुलगा आणि त्यांचे कुटुंबीय तिला पाहायला येणार आहेत. तिचा धाकटा भाऊ सौरव आपल्या खोलीत लॅपटॉपवर काम करत होता. मिसेस महाजन यांनी आज दोघांनाही घराबाहेर पडू दिले नव्हते आणि अद्वैत सुद्धा येणार होता. त्या तर अद्वैत सियाला सोबत घेऊन येईल या आशेवरच बसल्या होत्या. नोकर चाकर इकडून तिकडे कामासाठी धावत होते. स्मृती आणि रंजना किचनमध्ये शेफसोबत जेवणाच्या तयारीत व्यस्त होत्या, तर मिस्टर महाजन आणि गौरव हॉलमधील फर्निचरची साफसफाई नोकरांकडून करून घेत होते. काही तासांनंतर अद्वैतची गाडी मेन्शनच्या दारात येऊन थांबली. तो आज रोहनशिवाय फक्त बॉडीगार्डसोबतच आला होता. गाडीचा आवाज ऐकताच मिस्टर महाजन उत्साहाने धावत दारापाशी आले. त्यांना खात्री होती की अद्वैत सियाला नक्की सोबत आणेल, पण जेव्हा त्यांनी पाहिले की अद्वैत एकटाच गाडीतून उतरून आत येत आहे, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद क्षणात मावळला. त्यांना माहीत होते की त्यांचा मुलगा स्वभावाने किती पक्का आहे. ज्या व्यक्तीवर अन्याय झाला आहे त्या व्यक्तीला तो कधी चुकीचे मानणार नाही. आता त्यांना खूप पश्चाताप होत होता. अद्वैतने लग्न कसेही केले असले तरी सिया त्यांच्या घरची मोठी सून होती, पण एका गैरसमजामुळे त्यांचे नाते पूर्णपणे तटले होते. अद्वैत त्यांना कधी आपल्या बायकोला भेटू देईल असं वाटतच नव्हतं. अद्वैतची नजर डॅडवर पडली. त्यांच्या चेहऱ्यावरचे बदललेले हावभाव पाहून तो सर्व समजला होता. तो त्यांच्याजवळ गेला आणि स्पष्टपणे म्हणाला, डॅड, तुम्ही विनाकारण आशा लावू नका. मी माझ्या बायकोचा अपमान करण्यासाठी तिला कोणाकडेही आणणार नाही. अद्वैतचे हे शब्द मिस्टर महाजन यांच्या काळजाला थेट बाणासारखे टोचले. ते उदास होऊन व्याकुळ स्वरात म्हणाले, अद्वैत, तू आम्हाला एक संधीसुद्धा देणार नाहीस का? अद्वैतने आपले तोंड फिरवून घेतले. त्याला आपल्या डॅडला असं दुःखी पाहवत नव्हतं. त्यात आता तर एक नवीन आनंद. त्यांचं बाळ त्यांच्या आयुष्यात येणार होता. जर सगळं ठीक असतं तर त्याने हा आनंद आपल्या आईवडिलांसोबत आणि भावंडांसोबत साजरा नक्कीच केला असता, पण सध्या ते शक्यच नव्हते. त्याने काहीही न बोलता खाली वाकून डॅडचे पाय शिवले आणि तो तडक आपल्या खोलीत निघून गेला. मिस्टर महाजन हताश होऊन तिथेच उभे राहिले. आता त्यांना आपल्या सुनेसोबतच नातवंडांचीही ओढ वाटू लागली होती. ते स्वभावाने कडक होते, पण आपल्या मुलांसाठी नेहमीच एक उत्तम पिता राहिले होते. मात्र आपल्या मुलीच्या शब्दात येऊन त्यांनी आपल्या घरच्या लक्ष्मीचाच धिक्कार केला होता. त्यांच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची भावना आणि हतबलता स्पष्ट दिसत होती. त्यांनी आबाळाकडे पाहिले आणि मनातल्या मनात साकडं घातलं, देवा, आता तुलाच काहीतरी करावं लागेल. एवढं बोलून ते आत आले. अद्वैत सरळ आपल्या जुन्या खोलीत निघून गेला. मिस्टर महाजन हॉलमध्ये आले तेव्हा स्मृती त्यांच्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, तुम्ही असे अस्वस्थ का आहात? ते हतबल होऊन म्हणाले, स्मृती, मला वाटतं आपण इतकी मोठी चूक केली आहे की आपल्याला अद्वैत कधीच त्याच्या बायकोला भेटू देणार नाही. त्यांचे हे निराशेचे बोलणे ऐकून स्मृती त्यांना धीर देत म्हणाल्या, तुम्ही शांत व्हा. बघा, एक दिवस नक्कीच सगळं ठीक होईल आणि काय माहीत, सुनेसोबतच आपल्याला नातवंडही खेळवायला मिळतील. स्मृतीजींचे हे शब्द अगदी खरे होते, पण अद्याप त्यांना सत्य परिस्थिती माहीतच नव्हती. तुम्ही आशा सोडू नका. एक ना एक दिवस सगळं ठीक होईल. आता तुम्ही तुमचा मूड ठीक करा. अद्वैत कुठे गेलाय? मी त्याच्याशी बोलून येते. तुम्ही इथेच थांबा. पाहुणेसुद्धा काही वेळात येतच असतील. मिस्टर महाजन यांनी होकार दिल्यावर त्या वरच्या मजल्यावर गेल्या. काही वेळातच स्मृतीजी अद्वैतच्या खोलीबाहेर उभ्या होत्या. त्यांनी दरवाजा ठोठावला आणि काही सेकंदातच अद्वैतने दरवाजा उघडला. तो समोर उभा होता. अद्वैतने आईच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला आणि विचारले, मॉम, तुम्ही इथे का आलात? मीच खाली येणार होतो. स्मृतीजींनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटले, बेटा, काही गोष्टी आणि आई आणि मुलामध्येच व्हायला हव्यात. सर्वांसमोर त्या होत नाहीत. अद्वैतने बाजूला होऊन त्यांना आत येण्यासाठी जागा दिली. अद्वैतने दरवाजा बंद केला आणि तो त्यांच्याजवळ आला. स्मृतीजी तिथल्या मोठ्या सोफ्यावर बसल्या. पुढे काय होतं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर हाय पॉईंट नक्की द्या.
तुमच्या हाईप पॉईंटमुळे आपली स्टोरी जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तर नक्की हाईप पॉईंटला भेटू लवकरच एका नवीन भागासह. तोपर्यंत बाय.